स्पाय न्यूज, शोध सत्याचा। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाने राजश्री शाहू आघाडीबरोबर काम करत आहे। त्यामुळे शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषद व तालुका पंचायत निवडणूक प्रचार यंत्रणा हाती घेतली असून माझ्या कारकिर्दीत केलेले निस्वार्थ चौफेर विकास काम जनतेच्या लक्षात आहे। त्यामुळे जनताही राजश्री शाहू विकास आघाडीला भरघोस मतांनी नक्की निवडून देईल, अशी प्रतिक्रिया स्पाय न्यूजला माजी आमदार उल्हास पाटील यांनी दिली। उद्या होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं कालपासून राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जिल्ह्याचे पालकमंत्री या सगळ्यांच्या निरोपानंतर या तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं एकत्रित राहायचा निर्णय झाला। म्हणून राजश्री शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून या पूर्ण तालुक्यामध्ये 7 जिल्हा परिषद आणि 14 पंचायत समितीच्या निमित्तानं शाहू विकास आघाडीचं जे चिन्ह आहे शिट्टी, या चिन्हाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम चालू आहे। कालपासून प्रत्येक जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मतदारसंघाच्या माध्यमातून लोकांना प्रबोधन करायचं काम चालू आहे। निश्चितपणानं मला खात्री आहे की या राजश्री शाहू विकास आघाडीनं ज्या पद्धतीनं पूर्ण तालुक्यामध्ये नगरपालिकेच्या निमित्ताने जी आघाडी घेतली त्याशाच पद्धतीची घोडदौड आता आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळते। 2014 ते 19 या कालावधीमध्ये या विभागात आमदार असताना निश्चितपणानं वेगवेगळ्या सरकारच्या ज्या योजना आहेत या सगळ्याच योजनांचा ताकदीनं पाठपुरावा करून या मतदारसंघामध्ये निधी खेचून आणण्याचं काम झालं। त्यानंतरच्या काळात विद्यमान आमदारांनीसुद्धा तशाच पद्धतीचं काम आता चालू आहे। उद्याच्या काळामध्ये तालुका आणि जिल्हा परिषदला जो निधी येणार आहे तो केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून येतो आहे आणि म्हणून पूर्ण मंत्रिमंडळाच्या माध्यमातून या मतदारसंघाकडे विशेष अशा पद्धतीचं लक्ष खेचण्यासाठी या भागातली ताकद खऱ्या अर्थानं दिसणं गरजेचं आहे आणि म्हणून शाहू विकास आघाडीवरती लोकांनी भरवून प्रेम करावं। नुसतं या एकाच मतदारसंघामध्ये नव्हे तर पूर्ण तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी शिट्टी हे चिन्ह आहे त्या ठिकाणी ताकदीनं लोकांनी आपल्या नातेवाईक, पै पाहुणे, मित्रसंबंधी, हितचिंतक, कार्यकर्ते या सगळ्यांना निरोप देऊन सगळ्यांची ताकद या राजश्री शाहू विकास आघाडीच्या पाठीमागे लावावी अशा पद्धतीचं नम्रपणानं आवाहन करतो। सन 2014 ते 19 या काळामध्ये मी आमदार असताना शिरोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत। शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी मोठमोठ्या चळवळी केल्या आहेत। सध्या राज्यात शिंदे सरकार असल्याने, शिवाय केंद्रात व राज्यात भाजपा व शिंदे सरकार, शिवसेना युती असल्याने मोठ्या प्रमाणावर विकासाची घोडदौड सुरू आहे। त्यासाठी विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर 2 टर्ममध्ये तालुक्याचा माझ्यासारखा विकास त्यानेही केला आहे। त्यासाठी जिल्हा परिषद व तालुका पंचायत निवडणुकीत राजश्री शाहू आघाडीचे उमेदवार निवडून आल्यास आणखीन जास्त विकास तालुक्याचा साधता येतो। त्यासाठी शिरोळ तालुक्यातील जनतेने राजश्री शाहू आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देऊन पुन्हा एकदा आपली सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, असेही आवाहन त्यांनी केले। स्पाय न्यूजसाठी अभिनंदन सुंके।